नमस्कार, मी तनुजा खिलारे। आज आपण अशा सखीशी भेटणार आहोत जिनं आपल्या छंदाचं रूपांतर व्यवसायात केलं आणि ते व्यवसाय करत असताना किती अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर तिनं कशा प्रकारे मात केली आणि त्या व्यवसायाचं रूपांतर सक्सेसफुल व्यवसायामध्ये करून दाखवलं। त्या आपण परिचय करून घेऊया। सुरुवातीला मॅम, आपला परिचय काय? नमस्कार, मी सौ पुष्पा जयवंत भोसले। व्यवसाय आपण सुरुवात करण्याचा निर्णय का घेतला? माझ्या व्यवसायाचा परिचय म्हणजे मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट आहे आणि सुरू करण्याचा निर्णय मी सर्वप्रथम एक ब्युटिशियन म्हणून काम करत होते। घरापासूनच सुरुवात केली होती, पण मनामध्ये असं कुठेतरी वाटत होतं की आपण अजून काहीतरी केलं पाहिजे आणि मेकअप हा माझ्या अत्यंत जवळ म्हणजे मनाच्या जवळचा विषय आहे। मग या क्षेत्रात येण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मला प्रतीक्षा थोरात यांच्याकडून मिळाली। एक दिवशी मी इंस्टाग्रामला व्हिडिओ स्क्रोल करत असताना त्यांचे व्हिडिओ मला दिसले आणि त्या एवढ्या मोटिवेशनल स्पीच देत होत्या की ते ऐकून मला ऑलरेडी ह्याच्यामध्ये आवड होतीच आणि ते ऐकून जास्त वाटलं की त्यांच्याकडून आपल्याला हे शिकायला पाहिजे। मी मनात असा विचार केला की जर फक्त फोनवर ऐकून ह्यांचं बोलणं जर आपल्याला एवढं मोटिवेशन भेटत असेल तर प्रत्यक्षात आपण त्यांच्याजवळ गेल्यावर त्याच्यातून आपल्याला अजून किती मोटिवेट होता येईल। मग मी ह्याची चर्चा माझ्या मैत्रिणींसोबत केली। त्यांना सांगितलं की माझा असा विचार आहे की त्यांच्याकडे जाऊन मला शिकायचं आहे आणि मैत्रिणींना ऑलरेडी माहितीच होतं की मला या क्षेत्रात आवड आहे, त्याच्यामुळे त्यांनीही मला प्रोत्साहन दिलं। कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं? सुरुवातीला ज्यावेळेस मी माझं मत माझ्या घरच्यांसमोर मांडलं की मला प्रतीक्षा थोरात यांच्याकडे जाऊन क्लास करायचं आहे, पण त्यांचा पूर्णपणे ह्या गोष्टीला विरोध होता। एक सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक अडचणी होत्या आणि मी मिडल क्लास फॅमिलीतून येते, त्यामुळे एवढा खर्च करणं घरच्यांना पॉसिबल नव्हतं। पण माझं स्वप्न होतं की मला त्यांच्याकडेच क्लास करायचे। मग शेवटी मग एक वेळ अशी आली की ते नाही म्हणायचे आणि मी म्हणायचे मला क्लास करायचाच आहे। मग जेव्हा ते नाही म्हणले त्याच्यानंतर मी घरच्यांशी सर्वांशी बोलणं बंद केलं। मी जरा जेवत नसायचे, कुणाशी बोलत नसायचे। मग शेवटी त्यांनी माझा हट्ट समजून घेऊन मला मग हा बाई तुला करायचं आहे ना, मग तू कर, म्हणजे असं नंतर त्यांनी मला क्लास करायला पाठवलं। तुम्हाला कोर्ससाठी तर पाठिंबा मिळाला, पण त्यानंतर तुम्ही मग ते कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जेव्हा जावं लागलं त्या ठिकाणी, त्यानंतर तुम्हाला काय अडचणी आल्या, घरातील म्हणा किंवा त्या ठिकाणच्या? कोर्स करण्यासाठी घरच्यांचा पाठिंबा तर मिळालाच, पण दुसरी एक समस्या अशी उद्भवली की मुलं लहान असल्यामुळे त्यांना ठेवायचं कुठे। मुलगा स्कूलला जात असल्यामुळं त्याला बाहेर कुठे ठेवणं पॉसिबल नव्हतं माझ्यासाठी। त्याच्यामुळं माझ्या सासूबाई आणि आजी इथे येऊन राहिल्या माझ्या घरी आणि माझ्या मुलीला मी माझ्या मम्मीकडे ठेवलं, त्याच्यामुळं त्यांचा पण याच्यामध्ये मला खूप सपोर्ट झाला। कोर्स तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही त्याची मार्केटिंग कशी केली आणि जाहिरात कुठल्या माध्यमातून केली? एकतर मी सर्वप्रथम ज्यावेळेस क्लास करत होते त्यावेळेस मॅडमच्या सल्ल्यानुसार इंस्टाग्रामची ID त्यावेळेसच ओपन केली होती, त्याच्यामुळं जे काही तिथं मॉडेल वर्क केले होते एक्झामसाठी ते त्यावेळेसच फोटो व्हिडिओज टाकले होते। त्याच्यानंतर मग इकडं आल्याच्या नंतर मी जिथं जाईन तिथं मी सर्वांना सांगायचे की मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, इंस्टाग्रामला माझं हे पेज आहे आणि तुम्ही मला फॉलो करा हां, प्लस मी मेकअप करते, काही फंक्शन असेल तर सांगत जावा, असं मी म्हणजे क्लायंटला कोणी जे स्वतःच मी सांगायचे। पण काही काही वेळा असं पण व्हायचं की सोबत मिस्टर असायचे माझे आणि मी सांगायचे तर ते मला म्हणायचे की तू बाई माझ्यासोबत तेवढी येऊ नकोस, तू सगळ्यांना सांगत सुटतेस की मी मेकअप आर्टिस्ट आहे। म्हणजे थोडं सुरुवातीला असं त्यांना पण वाटत होतं ही अशी काही वेड्यासारखी करायला लागली, सगळ्यांनाच सांगते। पण माझा फक्त त्यामागचा उद्देश एवढाच होता की म्हणजे फॅमिलीने मला एवढा सपोर्ट केलाय तर मला त्याच्यातून काहीतरी आता करून दाखवलं पाहिजे। आता हा व्यवसाय फक्त स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषही हा व्यवसाय करत आहेत, तर हा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय मंत्र वापरला? हा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे उत्तम दर्जाचे प्रोडक्ट, हायजीन मेंटेन करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर वाजवी दर आणि कामात असलेला प्रामाणिकपणा, हे जर तुम्ही टिकवून ह्या सर्व गोष्टींचा
मेळ असेल तुमच्या कामामध्ये तर तुम्हाला ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये सक्सेस हा मिळणारच. या व्यवसायामध्ये तुम्हाला विशेष असा पाठिंबा कोणाकडून मिळाला? या व्यवसायामध्ये मला विशेष पाठिंबा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझा जोडीदार, त्यांच्याकडून मला विशेष पाठिंबा मिळाला. कारण की जसं की आपण ऐकलं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तसंच एका स्त्रीच्या मागे पण एका पुरुषाचा हात असतो. आज मी ऑर्डरसाठी बाहेर जाते त्यावेळेस माझी मुलं घरी असतात आणि ते जर माझ्या मुलांना सांभाळू शकतात म्हणून मी आज जाऊन बाहेर ऑर्डर करू शकते. त्यांनी मला तेवढा सपोर्ट केला म्हणून. ते जर मला बोलले असते की तुझं तू बघ किंवा हे कर, तर मी हे करणं माझ्याकडून शक्य नव्हतं. आज ते मला प्रोत्साहन करतात की तू कर, मी आहे. हा एकमेव शब्द माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि त्यांनी पाठिंबा दिल्यामुळं मी आज जे काय आहे ते सर्व करू शकते. त्याच्यामुळं सर्वप्रथम मी माझ्याकडून त्यांना खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे मला. असं समोर आपण नाही बोलू शकत की तुम्ही माझ्यासाठी काय केलं असं नाही बोलतायत, पण मला सगळ्यात जास्त म्हणजे त्यांना खरंच मी मनापासून खूप आभार मानते त्यांचे की मला असा उत्तम जोडीदार लाभलाय. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. त्याचबरोबर माझ्या वडिलांनी मला आर्थिक सपोर्ट केला की बाळ तू कर, तुला काही कमी पडलं तर मी आहे, तुझा बाप आहे. हा शब्द माझ्यासाठी खूप मोठा होता आणि ते कंटिन्यू अजून सुद्धा म्हणतात की तुझा बाप जिवंत आहे, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस. त्याच्यामुळे मी माझ्या वडिलांचे पण खूप मनापासून आभार मानते. त्यानंतर माझी आई, माझी मम्मी म्हणजे की आज जरी मला ऑर्डर असल्या माझ्या मुलांची ज्यावेळेस एप्रिल मेमध्ये सुट्टी असते तर माझी मम्मी माझ्या मुलांना सांभाळते. मला म्हणते की तू ऑर्डर तुझ्या काय असतील त्या तू कर, मुलांची काळजी करू नकोस. आणि खरंच मम्मी आहे त्याच्यामुळे मी बिनधास्तपणे ऑर्डर करू शकते की माझ्या मुलांना बघणारे जबाबदार व्यक्ती कोणतरी आहे. त्याच्यामुळे मी माझ्या मम्मीचे पण खूप जास्त आभार मानते. त्याच्यानंतर माझा भाऊ, की माझ्या भावानी सर्वप्रथम माझ्याकडं आयफोन वगैरे नव्हता, सॅमसंगचा मोबाईल होता. त्याच्यामुळे मेकअप माझे छान असायचे, पण मोबाईलच्या क्वालिटीमुळं थोडे ब्लर दिसायचे व्हिडिओज. मग असं व्हायचं की क्लायंट खूप विचारायचे की तुमचे ब्लर का दिसतात, व्हिडिओ प्रॉपर दिसत नाही आहेत. तर मी 1-2 वेळा त्याला असंच बोलले की अरे व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आहेत. तर त्यांनी मला भाऊबीजच्या वेळेला अचानक सरप्राईजमध्ये आयफोन 60 गिफ्ट केला. म्हणजे खरं बघायला गेलं तर त्यांनी एक प्रकारचा मला दिलेला पाठिंबाच आहे तो, की त्याच्यामागचा त्याचा उद्देश की माझी बहीण एवढं छान मेकअप करते आणि ते व्यवस्थित दिसावं. त्याच्यामुळं मी ते पण खूप माझ्या मनाला भिडणारी गोष्ट होती की त्यानं माझ्यासाठी एवढं केलं. त्याच्यामुळे मी त्याचा पण म्हणजे धन्यवाद आभार मानते. तो लहान आहे माझ्यापेक्षा, पण त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं ते मी त्याचे पण आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही झाली माझ्या रक्ताची नाती आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून आलेली माझी वहिनी, तिचं नाव अस्मिता आहे. ती बाहेरून आलेली असून सुद्धा म्हणजे तिला माझ्याविषयी एवढी आपुलकी आहे की तिने प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट केला आहे की दीदी तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला सांगा. क्लास पण मी ज्यावेळेस करत होते त्यावेळेस एंडला असं आलेलं की आता झाले, आता पैसे संपले, आता कुणाला बोलायचं. तर त्यावेळेस दीदी मी आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काही काळजी करू नका, मला सांगा किती पाठवायचे आहेत. फायनान्शियली पण तिने मला सपोर्ट केला आणि इमोशनली पण तिने खूप माझ्यासाठी सर्व गोष्टी केल्या. आणि मी ज्यावेळेस क्लास करून आले त्यावेळेस इतक्या छान पद्धतीने तिने माझं वेलकम केलं. म्हणजे खरी सुरुवात तिथून झाली की मी क्लास करून आले आणि ते एवढ्या चांगल्या प्रकारे ते फील करून देणं की काहीतरी करून आलोय, म्हणजे चांगल्या गोष्टीला सुरुवात तिथून पण झाली. त्याच्यामुळे मी तिचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद मानते, माझ्या बहिणीचे पण. आणि माझ्या सर्व कुटुंबीय मला खरंच एवढं छान भेटलं आहे की आज त्यांच्या सपोर्टमुळं मी आज इथं आहे. ह्याच्यात माझे शारीरिक कष्ट आहेत, पण ज्यावेळेस आपल्याला फॅमिली चांगली भेटते, सर्वांचे ज्यावेळेस सपोर्ट भेटतो, एक सपोर्टशिवाय माणूस कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आणि ज्यावेळेस सपोर्ट असा चांगला भेटतो त्यावेळेस खरंच प्रत्येक मुली असं काहीतरी करू शकतात. आपण प्रत्येक ठिकाणी ऐकले की 2 स्त्रिया एकत्र राहू शकत नाहीत किंवा स्त्री स्त्रीची दुश्मन असते, पण या ठिकाणी आपण पाहिलं की यांच्या वहिनींनी यांना इतका सपोर्ट केलेला आहे
की प्रत्येक ठिकाणी इमोशनली असू दे किंवा फायनान्शियल दोन्ही प्रकारचा सपोर्ट केलेला आहे. तर एक स्त्री जर स्त्रीच्या पाठीमागे किंवा समोर जर उभा राहिली किंवा सोबतीने एकमेकींच्या सोबतीने काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण आपण आत्ता पाहिलेलं आहे. तर आपण जाता जाता एक काय सांगू शकाल तुमच्या अनुभवातून? मला सर्वप्रथम सर्वांना हे सांगायचं आहे की तुम्ही मुलींना संधी द्या. त्यांना त्यांच्या स्वप्न पूर्ण करायची तुम्ही जर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं ते सोनं कर. आणि कामामध्ये तर तुम्ही सातत्य ठेवलं, प्रामाणिकपणा तुमच्या कामात असेल तर नक्की तुम्हाला यश मिळणार. आणि जरी अपयश आलं तरी खचून न जाता त्याच्यासाठी सातत्याने तुम्ही प्रयत्न जर केलात तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार. कारण की जसं रात्र होते, जरी रात्र झाली तरी दुसऱ्या दिवशीची पहाट ही नक्कीच असते. तसं जरी अपयश आलं तर त्याच्यानंतर यश येणारच हे नक्की आहे. पण ते यश कधी येणार? जर तुम्ही त्याच्यासाठी दृढ निश्चय असेल, प्रयत्न असतील, सातत्य असेल तर तुमचं यश तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की प्रयत्न करत राहा, अपयश मानू नका. धन्यवाद. धन्यवाद.